आफ्टर दॅट वी डिस्कस हिअर द रिजन्स अँड अवेलेबिलिटी झोन्स. राईट. रिजन म्हणजे काय असतं? जिओग्राफिकल लोकेशन. राईट. आणि त्याच्यानंतर अवेलेबिलिटी झोन म्हणजे काय, की प्रत्येक रिजन वाईज डिफरंट डिफरंट डेटा सेंटर्स असतील. राईट. नंबर ऑफ डेटा सेंटर्स असतील. सो करंटली वी हॅव द 32 जिओग्राफिकल लोकेशन्स अँड 102 to 105 availability zones are available in the world. Right. After that, let's discuss about the first service of the AWS, guys. That is nothing but the EC2. ती तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की EC2 एक्झॅक्टली काय आहे. ती एक छोटीशी सर्व्हिस आज आपल्याला बघता येईल, कारण एक मीटिंग आहे माझ्या अर्जंट. बट आपण बाकीचे जे काही आय मीन आज टार्गेट होतं आपल्याला EC2 आणि S3 संपवायचा. बट S3 आपण उद्या बघू. आज EC2 ऍटलिस्ट बघूयात. EC2 म्हणजे काय हे तुम्हाला माहितीच आहे. राईट. आपण ऑलरेडी व्हर्च्युअल मशीन क्रिएट केले बाय युजिंग द EC2. तीच फक्त आपल्याला सर्व्हिस काय करायची आहे, थोडीशी डिटेल्स मध्ये बघायची आहे. बट EC2 याच्यामध्ये अजून भरपूर भरपूर काय काय असणार आहे. EBS असणार आहे, त्याच्यामध्ये नेटवर्क असणार आहे, VPC असणार आहे. बट त्याचं सॅग्रिगेशन करतोय आपण. EBS हा वेगळा सर्व्हिस आहे. त्याच्यानंतर नेटवर्कसाठी VPC हा वेगळा सर्व्हिस असणार आहे. राईट. सो ते सुद्धा आपण डिफरंट डिफरंट काय बघायचे आहेत, त्याचे सुद्धा सर्व्हिसेस आपल्याला इन डिटेल बघायचे आहेत. जस्ट कीप इन युअर माइंड दॅट इज नथिंग बट द EC2. EC2 is stands for the Elastic Compute Cloud. Elastic Compute Cloud. EC2 काय? EC2 is nothing but the Elastic Compute Cloud, right? Then EC2 is most demanded service in the AWS cloud, guys. EC2 is most demanded service in the AWS क्लाउड. कारण EC2 चा यूज करूनच आपण काय करू शकतो, मल्टिपल मशीन्स आपण क्रिएट करू शकतो. लाईक व्हर्च्युअल मशीन असेल. राईट. त्याच्यानंतर आपण काय करू शकतो, नेटवर्क क्रिएट करू शकतो, सिक्युरिटी क्रिएट करू शकतो. राईट. देन EC2 विच इज यूज टू क्रिएट द नेक्स्ट पॉइंट इज EC2 which is used to create a virtual machine, right, in AWS cloud. EC2 चा यूज करून आपण काय करू शकतो, व्हर्च्युअल मशीन्स क्रिएट करू शकतो. राईट. मग व्हर्च्युअल मशीन काय, व्हर्च्युअल मशीन विच इज कॉल्ड ॲज अ EC2 इन्स्टन्स. लेट मी राईट हिअर. व्हर्च्युअल मशीन which is called as EC2 instance. EC2 instance. राईट. आता इन्स्टन्स म्हणजे काय असतो रे, व्हॉट इज अ इन्स्टन्स गाइस? इन्स्टन्स म्हणजे काय झालं, कम्प्युटर असेल. राईट. लेट मी राईट हिअर. इन्स्टन्स किंवा EC2 इन्स्टन्स. EC2 इन्स्टन्स म्हणजे काय झाला, कम्प्युटर झाला. राईट. त्याच्यानंतर आपण याला सर्व्हर म्हणू शकतो. त्याच्यानंतर आपण याला व्हर्च्युअल मशीन सुद्धा म्हणू शकतो. राईट. दॅट इज नथिंग बट द इन्स्टन्स. देन नेक्स्ट पॉइंट इज EC2 instance are resizable. EC2 instance are resizable. रिसायझेबल म्हणजे काय, त्याचे आपण साईज चेंज करू शकतो. वी कॅन चेंज द कन्फिग्युरेशन्स. लेट मी राईट हिअर. वी कॅन चेंज द कॉन्फिग्युरेशन. कॉन्फिग्युरेशन म्हणजे काय, EC2 इन्स्टन्सची आपण साईज चेंज करू शकतो. साईज म्हणजे काय, त्याचं व्हर्च्युअल मशीनची काही साईज असेल, जी डिफॉल्ट साईज आपण कन्सिडर करतोय की किती आहे, 1 GB आहे. राईट. त्याला आपल्याला चेंज सुद्धा करता येईल. किंवा आपल्याला काय करायचंय, नेटवर्क चेंज करायचं, तर त्याच्या अकॉर्डिंगली आपण नेटवर्क सुद्धा चेंज करू शकतो. दॅट्स वाय वी कॅन से दॅट EC2 इन्स्टन्स आर रिसायझेबल. राईट. देन नेक्स्ट वन इज EC2. EC2 is अ रिजनल सर्व्हिस. रिजनल म्हणजे काय, जसं आपण कालच्या सेशनला बघितलं होतं, रिजन्स आहेत. राईट. रिजन वाईज EC2 इन्स्टन्स हा चेंज असणार आहे. रिजनल सर्व्हिस आहे म्हणजे काय, की आपण आता सध्या कोणत्या रिजन मध्ये आहे, साऊथ रिजन मध्ये आहे. मग साऊथ रिजन मध्ये जितके काही कंट्रीज आहेत, त्याच्या अकॉर्डिंगली आपला EC2 इन्स्टन्स तो ऍक्सेसिबल असेल. मग आपण समजा रिजन चेंज केला, साऊथ अमेरिका आपण काय केला, किंवा सॉरी, आपला रिजन कोणता आहे, एशिया पॅसिफिक. सॉरी गाईज, आपला रिजन कोणता आहे, आशिया पॅसिफिक आहे. राईट. त्याच्या अकॉर्डिंगली आपण जर रिजन चेंज केला, लाईक साऊथ अमेरिका घेतला, तर त्या रिजनचा जो EC2 इन्स्टन्स असेल, तर त्या कंट्रीसाठीच फक्त काय असेल,
म्हणजे त्याच्या अंडर जितक्या काही कंट्रीज आहेत त्या कंट्रीसाठीच फक्त काय असेल, ऍक्सेसिबल असेल. देन EC2 instance is next one is EC2 instance is अ पेड सर्व्हिस. म्हणजे त्याला आवरली बेसिसवरती आपल्याला काय करावं लागतात, त्याच्या आवरली बेसिसवरती आपल्याला काय करावं लागतात, लाईक कॉस्ट पे करावे लागते. लेट मी राईट द नेक्स्ट पॉइंट. इसी टू इन्स्टन्स, इसी टू इन्स्टन्स मिनिमम बिलिंग पिरियड, मिनिमम बिलिंग, मिनिमम बिलिंग पिरियड इज 1 hour. म्हणजे प्रत्येक आर साठी काय असणार आहे, इसी टू इन्स्टन्स जे बिल आहे ते जनरेट होणार आहे. राईट. तुम्ही समजा 1.5 तास किंवा 2 तास तुम्ही किंवा 2.5 तास असं एसी टू इन्स्टन्सचा यूज केला, तर त्याच्या अकॉर्डिंगली काय होणार आहे, प्रत्येक आरली त्याचं बिल क्रिएट होईल आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला बिल जनरेट होईल. राईट. फर्स्ट इनिशियल 1 इयर्स तुम्हाला काय असणार आहे, फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. कोणत्या, त्याच्यामधल्या फ्री टायर इलिजिबिलिटी फक्त. म्हणजे T2 मायक्रो तुम्हाला फ्री साठी, आय मीन फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही काय करू शकताय, तो ऍक्सेस करू शकताय, त्याचा यूज करू शकताय. बट आफ्टर 1 इयर तुम्हाला T2 मायक्रोचे सुद्धा काय असणार आहे, चार्जेस हे तुम्हाला पे करावे लागतील. राईट. म्हणजे काय असतं की इसी टू इन्स्टन्स हा 750 साठी फ्री आहे. त्याच्यामधला कोणता फ्री, जसं आपण दरवेळेस आपण कोणता क्रिएट करतो, T2 मायक्रो इज फ्री सर्व्हिस फॉर 750 hours. 750 hours साठी काय असणार आहे, मंथली, सॉरी, मंथली 750 hours, मंथली तुम्हाला 750 hours ही इसी टू इन्स्टाची सर्व्हिस काय असणार आहे, फ्री तुम्ही यूज करू शकताय. राईट. असं तुम्हाला किती, 1 वर्षासाठी तुम्हाला ती सर्व्हिस फ्री असणार आहे. देन when we create the EC2 instance, next point, when we create a EC2 instance, a EC2 instance, AWS will provide the default storage capacity. AWS will provide a provide a default storage, default storage using using EBS. आता EBS एक वन ऑफ द सर्व्हिस आहे. ठीक आहे. एडब्ल्यूएस मधली ईबीएस सुद्धा काय एक सेपरेट सर्व्हिस आहे. त्याचा सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, ईबीएस एक्झॅक्टली कसा क्रिएट करायचा ते आपल्याला पुढच्या सेशन्स मध्ये बघायचं आहे. राईट. देन ईबीएस काय असतो, इलास्टिक ब्लॉक स्टोरेज. दॅट इज नथिंग बट द एक डिफॉल्ट स्टोरेज आहे. डिफॉल्ट स्टोरेज प्रत्येक एसी टू इन्स्टन्सचा काय असणार आहे, एक डिफॉल्ट स्टोरेज असणार आहे. ठीक आहे. तो ऑटोमॅटिकली क्रिएट होणार आहे. त्याला तुम्हाला स्वतःहून क्रिएट करायची गरज नाही आहे. राईट. देन EBS max size is EBS ची मॅक्स साईज किती असणार आहे, अराउंड 16 TB. 1000 GB पर्यंत EBS काय करू शकतो आपण, त्याचा स्टोरेज आपण यूज करू शकतो. 16,000 GB. EBS max size is 16 TB. It means 16,000 GB. राईट. आता याच्यामध्ये बघा, 16,000 GB हा अख्खाच्या अख्खा फ्री मध्ये नाहीये. याच्यामधला काही पार्ट फ्री मध्ये असणार आहे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही विंडोज ऑपरेटिंग सिस्टम क्रिएट केला, म्हणजे विंडोज व्हर्च्युअल मशीन तुम्ही क्रिएट करा, जसं आपण लायनक्स क्रिएट करतो, त्याच्यासाठी ईबीएस हा 30 GB सपोर्ट करेल. विंडोज साठी काय असेल, विंडोज साठी ईबीएस काय असणार आहे, एक 30 GB पर्यंत आपण स्पेस काय करू शकतो, फ्री ऑफ कॉस्ट मध्ये त्याचा यूज करू शकतो. फ्री ऑफ कॉस्ट टिल 30 GB. 30 GB वरती जितका काही स्पेस असेल हा डिफॉल्ट असणार आहे. 30 GB वरती आणखीन जर तुम्हाला स्टोरेज लागत असेल 31 GB, 32 GB, तर त्याच्यासाठी तुम्हाला कॉस्ट पे करावी लागणार. ठीक आहे. आता ईबीएस कुठे असतो ते तुम्हाला मी याच्यानंतर एकदा मी दाखवून देतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर लायनक्स साठी बघा, लायनक्स व्हर्च्युअल मशीन साठी ईबीएस सपोर्ट करतो 8 GB. 8 GB हा सुद्धा काय असणार आहे, फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही काय करू शकताय, याचा तुम्ही यूज करू शकताय. डिफॉल्ट इज 8 GB फॉर द लायनक्स अँड विंडोज साठी किती असणार आहे, 30 GB असणार आहे. राईट. देन नेक्स्ट पॉइंट इज फॉर EC2 instance, AWS will provide for EC2 instance, AWS will provide AWS will provide default VPC. आता VPC काय असते, VPC is one of the service.
हे सुद्धा आपल्याला आपल्या जे काही 10-15 सर्व्हिसेस आपल्याला बघायच्या आहेत. त्याच्यामध्ये व्हीपीसी एक डिफरंट सर्व्हिस आहे, ईबीएस डिफरंट सर्व्हिस आहे. ठीक आहे. बट याचा आपल्या EC2 मध्ये यूज होतो. व्हीपीसी म्हणजे काय असतो? दॅट इज नथिंग बट द व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउड. ठीक आहे. टू क्रिएट द इन्स्टन्स, create to create EC2 instance, to create EC2 instance, we need to choose AMI. We need to choose AMI. AMI काय असते? That is nothing but the Amazon Machine Image. Amazon Machine Image, राईट? AMI म्हणजे काय? Amazon Machine Image. जसे आपण Linuxची एक मशीन इमेज सिलेक्ट करतो, विंडोजची करतो, मॅकची करतो, राईट? उबंटूची करतो. दोज आर द AMIs guys. Then then next point is की पेअर. जसं आपण क्रिएट करतो, की पेअर क्रिएट करतो. कशासाठी की पेअर क्रिएट करतो गाईज? विच इज यूज टू सिक्युअर अवर, की पेअर इज यूज टू यूज टू सिक्युअर अवर EC2 instance. EC2 EC2 इन्स्टन्स. तुम्हाला की पेअर सिक्युअर करायचं, आय मीन सॉरी, एखादा एपीआय तुम्हाला, सॉरी, व्हर्च्युअल मशीन तुम्हाला सिक्युअर करायचं आहे, तर त्याच्यासाठी काय असणार आहे? की पेअर हा एक सिक्युरिटी सारखा एक काम करेल, राईट? देन की पेअर कंटेन्स, नेक्स्ट पॉइंट, की पेअर कंटेन्स की पेअर कंटेन्स पब्लिक की अँड प्रायव्हेट की. याच्यामध्ये पब्लिक की एक असतो आणि प्रायव्हेट की सुद्धा असतो. ठीक आहे. देन नेक्स्ट वन इज आता की पेअर बघा. एक जर की पेअर आपण क्रिएट केला, आता सध्या मी लायनक्स की पेअर यूज करतोय, राईट? एक जर की पेअर यूज आपण, आय मीन क्रिएट केला, तो तर तो आपण मल्टिपल EC2 इन्स्टन्स साठी आपण सेम की पेअर यूज करू शकतो. नोट मध्ये आपण असं राईट करू, वन की पेअर we can use for multiple EC2 instance but respective of the operating system. म्हणजे लायनक्सचा एक कीपेअर तुम्ही क्रिएट केला, तर तो कीपेअर तुम्ही लायनक्सचे कितीही मशीन्स क्रिएट केला तर त्याच्यासाठी तुम्ही तो कीपेअर यूज करू शकताय. बट लायनक्सचा कीपेअर तुम्ही लाईक विंडोज ऑपरेटिंग सिस्टम साठी यूज नाही करू शकत. विंडोज साठी तुम्हाला सेपरेट कीपेअर क्रिएट करावं लागेल. उबंतू साठी क्रिएट नाही करू शकत, राईट? लाईक दुसरी कोणती मशीन असेल, रेड हॉट असेल, तर त्याच्यासाठी तुम्ही ती कीपेअर सेम कीपेअर यूज नाही करू शकत. तर त्याच्यासाठी तुम्हाला डिफरंट डिफरंट कीपेअर क्रिएट करावे लागतील. इट मीन्स वन कीपेअर वी कॅन यूज फॉर मल्टिपल EC2 instances irrespective to irrespective irrespective ऑफ ऑपरेटिंग सिस्टम, असं आपण म्हणू शकतो. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम आपण चेंज केला, तर तुम्हाला त्याच्यासाठी डिफरंट कीपेअर हा क्रिएट करावा लागणार आहे. देन फॉर EC2 instance we will attach for EC2 instance we will attach firewall security, attach firewall security किंवा firewall security rules using security group, युझिंग सिक्युरिटी ग्रुप. ठीक आहे. हे प्रॅक्टिकल आपल्याला बघायचं आहे. मीनवाईल फक्त आपण याची थेरी बघतोय. म्हणजे फायरवॉल सिक्युरिटी काय असते? समजा आपण काय केलं, विंडोज ऑपरेटिंग सिस्टम, जसं आपण काय केलं होतं, एक लायनक्स मशीन क्रिएट करत होतो आपण, लायनक्स व्हर्च्युअल मशीन. त्याचा फायरवॉल सिक्युरिटी पोर्ट नंबर किती होता रे? पोर्ट नंबर किती होता SSH चा? 80. लायनक्स ऑपरेटिंग सिस्टम, लायनक्स ज्यावेळेस आपण सॉरी SSH, सॉरी सॉरी SSH म्हणजे काय? मोबाईल सिस्टम. 22. सॉरी, किती? हम्म, किती होता? 22. राईट. 22 हा काय होता? सिक्युरिटी पोर्ट नंबर होता. सिमिलर लाईक जर तुम्ही विंडोज ऑपरेटिंग सिस्टम क्रिएट करताय, सॉरी, विंडोज व्हर्च्युअल मशीन तुम्ही क्रिएट करताय, तर त्याच्यासाठी आरडीपी नावाचा एक पोर्ट असतो. ठीक आहे. आणि त्या आरडीपीचा पोर्ट, सॉरी, आरडीपी असतो, आणि त्या आरडीपी साठी पोर्ट कोणता असेल तर 38, सॉरी, 33
8089 हा त्याचा पोर्ट नंबर असेल. अजूनपर्यंत आपण विंडोज ऑपरेटिंग सिस्टमच क्रिएट नाही केलेलं. आपण फक्त Linuxच क्रिएट करतोय. हा आज तुमच्यासाठी लॅब टास्क असणार आहे, की तुम्हाला विंडोज ऑपरेटिंग सिस्टम सुद्धा क्रिएट करून बघायचा आहे. त्याच्यानंतर एच-टी-टी-पीचा एक पोर्ट नंबर आपण फायनलाईज करत होतो. एच-टी-टी-पीचा सुद्धा काय असतो? एच-टी-टी-पीचा पोर्ट नंबर काय असतो गाईज? 80 असतो. ठीक आहे. एच-टी-टी-पी पोर्ट नंबर इज 80 आणि याच्यानंतर एच-टी-टी-पी-एस एक असतो. आता हा एच-टी-टी-पी झाला. आणखीन एक असतो एच-टी-टी-पी-एस. याचा सुद्धा आपल्याला पुढे जाऊन यूज होणार आहे. एच-टी-टी-पी-एसचा पोर्ट असतो 443. हा पोर्ट नंबर असणार आहे एच-टी-टी-पी-एसचा. ठीक आहे. म्हणजे काय असतो वन सिक्युरिटी ग्रुप वी कॅन अटॅच टू द मल्टिपल EC2 इन्स्टन्स. म्हणजे कितीही मल्टिपल EC2 इन्स्टन्स तुम्ही क्रिएट करा. त्याच्यासाठी तुम्ही एक सिक्युरिटी ग्रुप ठेवू शकता. आता Linux ऑपरेटिंग सिस्टमसाठी बघा. Linux ऑपरेटिंग सिस्टमसाठी आपण एकदाच काय केलं होतं, एका व्हर्चुअल मशीनमध्ये आपण सिक्युरिटी ग्रुप त्याचा अटॅच केला होता. लेट मी शो यू नाऊ. आता प्रत्येक पॉइंट आपल्याला प्रॅक्टिकली बघायच्यात, की EC2 इन्स्टन्स एक्झॅक्टली कसा क्रिएट करायचा ते तर तुम्हाला माहितीच आहे. बट त्याच्यामध्ये जे काही थिअरी आपण राईट केली, ते तुम्हाला हे अंडरस्टँड व्हायला पाहिजे. हं. आता याच्यामध्ये बघा, अगेन फर्स्ट पॉइंट ऑफ द EC2 इन्स्टन्स दॅट इज वन ऑफ द फर्स्ट सर्व्हिस ऑफ द AWS क्लाउड गाईज. याच्यामध्ये पहिली सर्व्हिस आपण बघतोय EC2. EC2 स्टँड्स फॉर द इलॅस्टिक कम्प्युट क्लाउड. ठीक आहे. सगळी थेरी तुम्हाला ही पाठच करायची आहे. ठीक आहे. कोणताही पॉइंट याच्यामधला स्किप नाही करायचा. EC2 स्टँड्स फॉर द इलॅस्टिक कम्प्युट क्लाउड. याचा काय याचा मीनिंग काय? दॅट इज नथिंग बट द इलॅस्टिक कम्प्युट क्लाउड. EC2 इज मोस्ट डिमांडेड सर्व्हिस इन द AWS क्लाउड. सगळ्यात जास्त सर्व्हिस कोणती यूज होते तर EC2 होते. कारण प्रत्येक वेळेस तुम्हाला कुबरनेटीची सर्व्हिस क्रिएट करायचा तर तुम्हाला व्हर्चुअल मशीन लागेल. तुम्हाला डॉकरची सर्व्हिस क्रिएट करायची तुम्हाला व्हर्चुअल मशीन लागेल. तुम्हाला आर-डी-एस क्रिएट करायचं व्हर्चुअल मशीन लागेल. तुम्हाला लोड बॅलन्सर क्रिएट करायचं व्हर्चुअल मशीन लागेल. ऑटो स्केलिंगसाठी व्हर्चुअल मशीन लागते. पुढे जाऊन तुम्हाला लाइक क्लाउड वॉच बघायचं त्याच्यासाठी व्हर्चुअल मशीन लागेल. एस-एन-एस बघायचं त्याच्यासाठी व्हर्चुअल मशीन लागेल. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला काय असणार आहे EC2 इन्स्टन्सचा यूज करून तुम्हाला एक व्हर्चुअल मशीन क्रिएट करायचं आहे. दॅट्स व्हाय वी कॅन से दॅट EC2 इज मोस्ट डिमांडेड सर्व्हिस इन द AWS क्लाउड. आफ्टर दॅट EC2 which is used to create the virtual machine in the AWS cloud. म्हणजे काय करू शकतो EC2 चा यूज करून गाईज इथे जायचंय प्रत्येक वेळेस तुम्हाला इथे EC2 सर्च करायचं आहे राईट. EC2 इज नथिंग बट द व्हर्चुअल सर्व्हिस इन द AWS क्लाउड. जस्ट क्लिक ऑन द EC2. ठीक आहे. ऑलरेडी आहेच तिथे. याच्यानंतर जस्ट क्लिक ऑन द लॉन्च इन्स्टन्स. हे तुम्हाला माहिती आहे. फक्त मी परत रिपीट करतोय. याच्यामध्ये बघा थर्ड पॉइंट कोणता आहे? EC2 which is used to create the virtual machine in the AWS cloud. म्हणजे याचा यूज करून आपण काय करू शकतो एक व्हर्चुअल मशीन क्रिएट करू शकतो. जसं आपण दरवेळेस बघा मोबाईल सिस्टम वरती हे एक व्हर्चुअल मशीन आहे. Linux व्हर्चुअल मशीन आहे राईट. Linuxच्या कमांड प्रॅक्टिस करायसाठी आणि शेल स्क्रिप्टिंगच्या कमांड प्रॅक्टिस करायसाठी आपण सुरुवातीलाच एक व्हर्चुअल मशीन क्रिएट केलं होतं राईट. ते कसं क्रिएट केलं बाय युजिंग द EC2. देन नेक्स्ट पॉइंट इज व्हर्चुअल मशीन विच इज कॉल्ड ॲज अ EC2 इन्स्टन्स. व्हर्चुअल मशीन म्हणजे काय? एक इन्स्टन्स आहे. म्हणजे कॉम्प्युटर असू शकतो, सर्व्हर असू शकतो किंवा व्हर्चुअल मशीन असू शकतो. ठीक आहे. कॉम्प्युटर म्हणजे काय? आपण कॉम्प्युटर याच्या थ्रू क्रिएट करू शकतो. म्हणजे एक व्हर्चुअल मशीन तुम्हाला दिलं मी हे यूज करायला. तर हा एक कॉम्प्युटरच झाला. जसा विंडोज ऑपरेटिंग सिस्टम आहे, तसा हा Linux ऑपरेटिंग सिस्टम आहे. राइट? हा एक सर्व्हर सुद्धा आहे. कारण याच्याकडे स्वतःचे आयपी ॲड्रेस आहे. जसं आपण एच-टी-टी-पीचा एक सर्व्हर लॉन्च केला होता. सगळ्यांना आठवतंय? एच-टी-टी-पीचा सर्व्हर लॉन्च केला होता. म्हणजे एक एच-टी-टी-पीचा सर्व्हर आपण लॉन्च केला होता. आठवतंय की नाही आठवतंय? एक वेबसाईट आपण होस्ट केली होती. येस. हो. राइट. सो तो काय झाला? तो तो सर्व्हर झाला तो. सर्व्हर युजिंग द EC2 इन्स्टन्स, राइट? देन नेक्स्ट पॉइंट व्हर्चुअल मशीन क्रिएट करू शकतो, जे की आपण दरवेळेस करतो. देन EC2 इन्स्टन्स आर रिसाइजेबल. सपोज लेट मी क्रिएट वन व्हर्चुअल मशीन. लेट मी राइट हिअर द Linux ॲज अ व्हर्चुअल मशीन. मला काय करायचं एक Linuxचं व्हर्चुअल मशीन क्रिएट करायचं किंवा मी असं राइट करतो. सॉरी ऑलरेडी व्हर्चुअल मशीन आतमध्ये क्रिएट करून ठेवले ना. तर Linux व्हर्चुअल मशीन. सॉरी. Linux व्हर्चुअल मशीन. याचं एक मला काय करायचं एक मशीन क्रिएट करायचं आहे. याच्यामध्ये बघा वी कॅन चेंज द कॉन्फिगरेशन्स. कॉन्फिगरेशन कुठे असतात? इथे स्क्रोल डाउन केल्यानंतर इथे तुम्हाला कॉन्फिगरेशन दिसतील.
तुम्हाला 1 जीबी नकोय. तुम्हाला किती पाहिजे? 4 जीबी पाहिजे. तर तुम्ही काय करू शकता? T2 मीडियमला रेफर करू शकता. इट कंटेन द 4 जीबी ऑफ मेमरी, राइट? देन नेक्स्ट वन इज EC2 इज अ रिजनल सर्व्हिस. रिजनल म्हणजे कोणत्या रिजनमध्ये क्रिएट करतोय आपण? आशिया पॅसिफिक. याच्यामध्ये किती स्टेट्स किंवा किती सेंटर्स आहेत? अशा पॅसिफिकमध्ये बघा, ओसाका आहे, सोल आहे, सिंगापूर आहे, सिडनी, टोकियो. या कोणत्याही सिटीमध्ये जाऊन तुम्ही हे वाला जे आपले जे व्हर्चुअल मशीन आपण क्रिएट करणार आहे, ते व्हर्चुअल मशीन तुम्ही ऍक्सेस करू शकताय, राइट? देन नेक्स्ट पॉइंट इज EC2 इज अ पेड सर्व्हिस. पेड का म्हणले बघा इथे? इथे बघा. T2 मायक्रो 1 जीबी मेमरी. करंट जनरेशन इज अ ट्रू. ऑन डिमांड लायनक्स बेस्ड प्राइसिंग इज 0.0125 सॉरी 124 USD पर आवर. प्रत्येक तासाचे इतके बिल जनरेट होईल. कधी? ज्यावेळेस तुमचे 1 इयर तुमचे कंप्लीट होईल, त्याच्यानंतर तुमचं हे बिल जनरेट व्हायला चालू होईल. सुरुवातीला हे फ्री टायर इलिजिबल आहे. हे फक्त तुम्हाला मशीन फ्री आहे. बाकी कोणतं तरी मशीन तुम्ही यूज करायला गेला, तर ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट भेटणार नाही. ठीक आहे? आता इथे जसं आपण बघितलं, T2 मायक्रो प्रत्येक तासाला इतकं बिल जनरेट करतं. जर ही लायनक्स व्हर्चुअल मशीन असेल तर. विंडोजसाठी आपण हा टाइप जर सिलेक्ट केला, तर 0.017. जर RHEL साठी जर आपण क्रिएट केला तर 0.0268, उबंटूसाठी 0.0142, त्यानंतर SE लायनक्स एक असतं त्याच्यासाठी 0.0124 USD पर आर. प्रत्येक तासाला हा काय करतो? बिल जनरेट करतो. देन EC2 इन्स्टन्स मिनिमम बिलिंग पिरियड इज 1 hour. जसं इथे राईट केलेलं आहे पर आर, राईट? देन T2 मायक्रो इज अ फ्री सर्व्हिस फॉर मंथली 750 hours. मंथली तुम्ही 750 तास काय करू शकता? EC2 इन्स्टन्स तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट यूज करू शकता. जे न्यू कमर्स आहे, ज्यांचं पहिल्यांदाच त्यांनी AWS अकाउंट क्रिएट केले त्यांच्यासाठी आहे. Then when we create the EC2 instance, AWS will provide the default storage using the EBS. आता EBS कुठे जनरेट होतो बघा. समजा मी काय करतो, एक व्हर्चुअल मशीन क्रिएट करतो. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट काय करतो, मी AMI सिलेक्ट करतो. आता आपण ऑलरेडी इथे राईट करून ठेवलेलं आहे AMI. AMI म्हणजे काय? Amazon व्हर्चुअल मशीन. इथे तुम्हाला काय करायचं आहे? एक AMI तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल लायनक्स आहे, मॅक आहे, उबंटू आहे, विंडोज आहे, रेड आहे, SOSC, लायनक्स आहे. समजा मी काय करतो, लायनक्स बाय डिफॉल्ट क्लिक आहे. त्याच्यानंतर स्क्रोल डाउन करतो. EC2 इन्स्टन्स टाइप मी T2 मायक्रो ॲज इट इज डिफॉल्ट आहे त्याला सिलेक्ट करतो. याच्यानंतर की पेअर काय सांगितलं होतं मी तुम्हाला? की पेअर काय असते? एक सिक्युरिटी की आहे. प्रत्येक व्हर्चुअल मशीनसाठी तुम्ही सेम सिक्युरिटी की यूज करू शकता. बट अकॉर्डिंग टू द ऑपरेटिंग सिस्टम. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम कोणता आहे आपला? हा लायनक्सचा आहे, राइट? लायनक्सची ऑलरेडी व्हर्चुअल मशीन सॉरी लायनक्सची ऑलरेडी आपण की पेअर जनरेट करून ठेवली. अदरवाईज तुम्ही काय करू शकता? न्यू की पेअर क्रिएट करू शकताय. समजा तुम्ही आता उबंटू सिलेक्ट केला, तर ऑब्व्हियसली तुम्हाला काय करावं लागेल? एक न्यू की पेअर तुम्हाला उबंटू नावाने एक जनरेट करून ठेवावं लागेल. असं नाही की फक्त उबंटूच्याच नावानं कोणताही नेम तुम्ही त्याला देऊ शकताय. ठीक आहे? लेट मी ऍक्सेस द की पेअर. ऑलरेडी आपल्याकडे आहे लायनक्स. त्यालाच मी काय करतो? सिलेक्ट करतो, राइट? तो ऑलरेडी आपण जनरेट करून ठेवलाय. याच्यानंतर बघा याच्यानंतर बघा की पेअर विच इज यूज टू सिक्युअर अवर EC2 इन्स्टन्स. जोपर्यंत तुम्ही की पेअर देणार नाहीये इथे, ज्यावेळेस तुम्ही काय करता? सेशन करता, SSH करता, रिमोट होस्ट स्पेसिफाय युजर नेम EC2 हायफन युजर. रिमोट होस्ट म्हणजे आपला कोणता असेल? पब्लिक IP असेल. ऍडव्हान्स SSH मधून मध्ये जाऊन तुम्ही यूज प्रायव्हेट की करता. जोपर्यंत तुम्ही प्रायव्हेट की देणार नाही, तोपर्यंत तुमचं व्हर्च्युअल मशीन ऍक्सेस होणार नाही. इट मीन्स की पेअर विच इज यूज टू सिक्युअर अवर EC2 instance. Then key pair contain the public IP and private IP as well. सॉरी पब्लिक की अँड प्रायव्हेट की. म्हणजे ही काय असते? याच्यामध्ये पब्लिक की कुठे देता तुम्ही? इथे होस्ट मध्ये पब्लिक की देता आणि इथे तुम्ही प्रायव्हेट की सुद्धा देऊ शकता. ठीक आहे? प्रायव्हेट की म्हणजे आपला की पेअर असणार आहे. देन पुढे काय बोलतोय बघा आपण? वन की पेअर वी कॅन यूज फॉर मल्टिपल EC2 इन्स्टन्सेस इरिस्पेक्टिव्ह ऑफ द ऑपरेटिंग सिस्टम. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं. एकच की पेअर आपण काय करू शकतो? मल्टिपल ऑपरेटिंग सिस्टमला त्याचा यूज करू शकतो. देन EC2 इन्स्टन्स वी विल अटॅच फायरवॉल सिक्युरिटी रूल्स युजिंग द सिक्युरिटी ग्रुप. सिक्युरिटी ग्रुप कुठे क्रिएट करतो गाईज आपण? इथे की पेअर झाला. त्याच्यानंतर स्क्रोल डाउन करतो आणि इथे बघा, इथे सिलेक्ट एक्झिस्टिंग सिक्युरिटी ग्रुप वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अदरवाईज तुम्ही न्यू क्रिएट करू शकता. मोस्टली काय करा? एक्झिस्टिंग ग्रुपला सिलेक्ट करा. एक्झिस्टिंग कोणता आहे? डिफॉल्ट वन. आणि या डिफॉल्ट सिक्युरिटी ग्रुपमध्ये आपण काय करतो?
22 पोर्ट नंबर आपण कॉन्फिगर करतो. म्हणजे जसं की बघा आपल्याला Linux ऑपरेटिंग सिस्टम क्रिएट करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण 22 पोर्ट नंबर देणार. समजा तुम्हाला मी उद्या सांगितलं, की तुम्ही एक Windows ऑपरेटिंग सिस्टम क्रिएट करायचं आहे. तर तुम्ही काय करायचंय, या डिफॉल्ट सिक्युरिटी ग्रुपमध्ये जाऊन तुम्ही काय करायचंय, 3389 हा पोर्ट नंबर कॉन्फिगर करायचा आहे. राइट? जसं आपण HTTPD साठी सुद्धा 80 पोर्ट नंबर कॉन्फिगर करून ऑलरेडी डिफॉल्टमध्ये ठेवलेला आहे. राइट? देन नेक्स्ट पॉइंट इज हा बघितला आपण फायरवॉल सिक्युरिटी बघितला, राईट. T2 मायक्रो बघितला मंथली. त्याच्यानंतर ईबीएस राहिलाय फक्त आपला. ईबीएस कुठे असतो बघा, ज्यावेळेस तुम्ही स्क्रोल डाऊन करता, इथे बघा कॉन्फिगर स्टोरेज 8 GB बाय डिफॉल्ट आलाय. इथे मी राईट केले का? नाही केलेलं आहे. इथं 8 GB रूट व्हॉल्यूम 3000 IOPS नॉट इन्क्रिप्टेड, याचं मिनिंग तुम्हाला ज्यावेळेस ईबीएस आपण बघणार त्यावेळेस समजेल. मीनवाईल जस्ट कीप इन युअर माइंड की ईबीएस मॅक्सिमम साईज 16 TB आहे. विंडोज साठी 30 GB असते, लायनक्स साठी 8 GB असते. आता कोणतं मशीन आपण सिलेक्ट केले गाईस? कोणतं मशीन आहे? लायनक्स आहे, राईट. लायनक्स साठी बघा बाय डिफॉल्ट किती आहे? ईबीएस 8 GB आहे, राईट. म्हणजेच हा रूट व्हॉल्यूम असतो. ईबीएस म्हणजे रूट व्हॉल्यूम. आता समजा मी काय करतो, विंडोज करतो. विंडोज वरती मी सिलेक्ट केला, ठीक आहे. ऑपरेटिंग सिस्टम आपला चेंज झाला, कन्फर्म चेंजेस, येस. काय म्हणतोय हा, कन्फर्म झाले. आता विंडोज साठी किती यायला पाहिजे? ईबीएस व्हॉल्यूम रूट व्हॉल्यूम 30 GB यायला पाहिजे. एकदा क्रॉस चेक करायचंय, स्क्रोल डाऊन करा. ऑटोमॅटिकली काय झाला, हा 30 GB आपल्याला ऍज इट इज सिलेक्ट होते, राईट. फ्री टाईल इलिजिबल कस्टमर कॅन अप टू द 30 GB ईबीएस जनरल पर्पज एसएसडी मॅग्नेटिक स्टोरेज. म्हणजे 30 GB पर्यंत तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे. कशासाठी? जर तुमचा ऑपरेटिंग सिस्टम हा विंडोज असेल तर. मला काय करायचं, लायनक्स क्रिएट करायचं. त्याच्यासाठी मी काय करतो, जस्ट क्लिक ऑन अगेन लायनक्स. लायनक्स क्रिएट सिलेक्ट केला, स्क्रोल डाऊन करा, एकदा चेक करा. परत इथे काय आलं, 8 GB आलं, राईट. आणि त्याच्यानंतर आपण काय करतो, जस्ट क्लिक ऑन द लॉन्च इन्स्टन्स. आणि याच्यामध्ये आणखीन एक पॉईंट राहिला, सॉरी गाईज. इथे आपण व्हीपीसीचा एक पॉईंट राईट करून ठेवलाय. कुठे दिसतो बघा, व्हीपीसी. फॉर EC2 instance, AWS will provide the default VPC. आता डिफॉल्ट VPC तुम्हाला शोधायचं आहे. इथे डिफॉल्ट VPC असतो. हे बघा. नेटवर्क प्रोव्हाइड करतो कोण? VPC. VPC इज गोइंग टू प्रोव्हाइड द नेटवर्क. हा VPC कोणता आहे? डिफॉल्ट वन आहे. तो आपल्याला इन डिटेल्स याची एक सर्व्हिस अवेलेबल आहे AWS मध्ये, VPC म्हणून. ती सर्व्हिस आपल्याला पुढे जाऊन आपल्याला बघायची आहे, VPC. ठीक आहे. फक्त इतकंच लक्षात ठेवायचं, EC2 साठी कोणते कोणते पॅरामीटर्स लागतात. अगेन EC2 साठी बघा काय काय सिलेक्ट करावं लागतं. तुम्हाला एक नेम द्यावं लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला AMI सिलेक्ट करावे लागते, राईट. त्याच्यानंतर तुम्हाला इन्स्टन्स टाइप द्यावा लागतो. तुम्हाला अशी रिक्वायरमेंट असते 10 GB ची मशीन मला तुम्हाला सिलेक्ट आय मीन क्रिएट करायची आहे. तर काय करायचं आहे तुम्हाला, इथे जाऊन शोधायचं आहे की 10 GB ची मशीन कोणती आहे. 8 GB आहे बघा, 16 GB आहे, 10 GB ची नाहीये, राईट. तर T2 एक्स लार्ज आपण 16 GB ची आपण ही यूज करू शकतो. याचे कॉस्ट बघा, याचे कॉस्ट थोडे जास्त आहेत, 0.1984 पर ला. ठीक आहे, युएसडी डॉलर्स आहेत ते. म्हणजे याच्या अकॉर्डिंगली तुम्ही काय करू शकताय, इन्स्टन्स टाइम्स तुम्ही सिलेक्ट करू शकताय. फर्स्ट कोणता नेम द्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला अमेझॉन मशीन इमेज द्यायची आहे, राईट. त्याच्यानंतर इन्स्टन्स टाइप द्यायचा आहे. त्याच्यानंतर की पेअर द्यायचा आहे. की पेअर कशासाठी? सिक्युरिटी की आहे हा. ठीक आहे. जर तुम्ही की पेअर सिलेक्ट नाही केला किंवा दिला नाही, तर तुम्ही व्हर्च्युअल मशीन ऍक्सेस करू शकणार नाहीये. त्याच्यानंतर व्हीपीसी बघितला. व्हीपीसी काय? दॅट इज नथिंग बट द व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउड. हा इन डिटेल्स आपल्याला पुढे जाऊन बघायचा आहे. हा काय प्रोव्हाइड करतो आपल्याला? नेटवर्क प्रोव्हाइड करतो, राईट. त्याच्यानंतर फायरवॉल सिक्युरिटी ग्रुप बघितला. डिफॉल्ट सिक्युरिटी ग्रुप आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि डिफॉल्ट वन सॉरी सिलेक्ट एक्झिस्टिंग सिक्युरिटी ग्रुप आहे, त्याच्यामध्ये डिफॉल्ट वन तुम्हाला सापडेल. डिफॉल्ट वरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जायचं आहे. इथे तुम्हाला इथे कोणतेही चेंजेस करायचे नाही. इथे एडिट सुद्धा करायचं नाही, काहीच नाही करायचं. याला हात हात सुद्धा लावायचा नाहीये. हे जर तुम्ही इथून काढून टाकलं तर तुमचं व्हर्च्युअल मशीन ऍक्सेस होणार नाही. त्याच्यामुळं याला ऍज इट इज ठेवायचं. इथे कोणतेही चेंजेस कोणीही करायचे नाहीत. त्याच्यानंतर जस्ट क्लिक ऑन द लॉन्च इन्स्टन्स, राईट. म्हणजे आपण काय केलं, EC2 इन्स्टन्सचा यूज करून काय केलं, एक व्हर्च्युअल मशीन क्रिएट केलं. ही काय झाली, एक व्हर्च्युअल आयडी झाली. इन्स्टन्स आयडी राहते. ठीक आहे, इन्स्टन्स आयडी. झालं का आपलं व्हर्च्युअल मशीन क्रिएट, राईट. आता सिक्युरिटी ग्रुप कुठं असतो बघा रे. सिक्युरिटी ग्रुप कुठं असतो? पहिला काय करायचं, इन्स्टन्स आयडी वरती क्लिक करायचं.
याच्यानंतर इथेच तुम्ही स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि इथे सिक्युरिटी दिसतो. या सिक्युरिटीवरती क्लिक करा. त्याच्यानंतर सिक्युरिटी ग्रुप तुम्हाला दिसेल. या सिक्युरिटी ग्रुपवरती क्लिक करा. हा डिफॉल्ट वन आहे बघा. आणि याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे आहेत, इथे तुम्हाला दिसेल बघा एडिट इनबाउंड रूल्स. याच्या आतमध्ये तुम्ही रूल्स डिफाईन करू शकताय. म्हणजे एस-एस-एचचा ऑलरेडी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑल ट्रॅफिक द्यायचं आहे. ऑल ट्रॅफिक हा कंपल्सरी आहे. ऑल ट्रॅफिक द्यायचा. एस-एस-एच म्हणजे काय असतो? तुमचा टी ग्रुप. जो आपण मोबाईल सिस्टमसाठी ऍक्सेसिबल असणार आहे. इथे 22 आहे. जर हा 22 जर तुम्ही इथे कॉन्फिगर केला, तर आणि तरच तुम्ही मोबाईल सिस्टमवरती तुमचं व्हर्चुअल मशीन ऍक्सेस करू शकताय. एच म्हणजे काय? 80 पोर्ट नंबर कशाचा आहे? एच-टी-टी-पीचा आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, सर्व्हरला एखादी वेबसाईट लॉन्च करायचं आहे. तर तुम्हाला एक एच-टी-टी-पी नावाचा सर्व्हर मी तुम्हाला सांगितला होता लास्ट टाईम. तर त्याचा डिफॉल्ट पोर्ट नंबर काय? 80 आहे. तर तुम्हाला बाय डिफॉल्ट इथे एच-टी-टी-पी येईल. उद्या उठून जर मी तुम्हाला विंडोज सांगितला, तर काय करायचंय, ऍड रूल वरती क्लिक करायचं आणि इथं आर-डी-पी सर्च करायचं. आर-डी-पी. ठीक आहे. जस्ट क्लिक ऑन द आर-डी-पी. हा बाय डिफॉल्ट बघा 3389 सिलेक्ट करतो. याच्यानंतर इथे जा, सी-आय-डी-आर ब्लॉकला जो सुरुवातीचा आहे त्याला सिलेक्ट करा आणि त्याच्यानंतर जस्ट क्लिक ऑन द सेव्ह रूल. ठीक आहे. इकडून तुम्ही सिक्युरिटी ग्रुप काय करू शकता, चेंज करू शकता आणि सिक्युरिटी ग्रुप चेंज केल्यानंतर तुम्ही ते विंडोज ऑपरेटिंग सिस्टम वरती किंवा कोणत्यातरी एका मशीन वरती तुम्ही काय करू शकता, त्याला ऍक्सेस करू शकता. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. EC2 इन्स्टन्स ऍक्च्युअली काय असतो, कसा क्रिएट करायचा, त्याची थेअरी काय असणार आहे. हे बघा, EBS असेल, VPC असेल, ह्या सर्व्हिसेस आपण इन डिटेल्स बघायच्या आहेत. ठीक आहे. EC2 फक्त आज आपण एकच सर्व्हिस बघतोय. उद्या आपल्याला EBS आणि S3 बकेट किंवा EBS आणि आपल्याला पुढची VPC आहे ती स्टार्ट करायची आहे. सो आज एक काम करा, ही फक्त थेअरी रीड करून घ्या. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे EC2 इन्स्टन्स कसा क्रिएट करायचा. सगळ्यांनी एक EC2 इन्स्टन्स क्रिएट करून ठेवा. बाकीचे जे काही विंडोजसाठी आता हे बघा, थोडंसं चेंजेस आहेत विंडोज ऑपरेटिंग सिस्टम क्रिएट करायला. विंडोजसाठी मी स्वतः तुम्हाला प्रॅक्टिकल सेशन देईन, की विंडोज ऑपरेटिंग सिस्टम कशी क्रिएट करायची. ठीक आहे. म्हणजे विंडोजचं व्हर्चुअल मशीन. आज फक्त इतकंच लक्षात ठेवा, की EC2 इन्स्टन्सचा यूज करून आपण नेटवर्क क्रिएट करू शकतो, कॉम्प्युटर क्रिएट करू शकतो आणि व्हर्चुअल मशीन क्रिएट करू शकतो. अजून आपण कॉम्प्युटर क्रिएट केलेला नाहीये. आपण फक्त सर्व्हर आणि व्हर्चुअल मशीन बघितला. कॉम्प्युटर म्हणजे काय? विंडोज असणार आहे. तर विंडोज आपण काय करू? नेक्स्ट सेशनला आपण विंडोज ऑपरेटिंग सिस्टम कसा क्रिएट करायचा तो आपण बघू. ऍटलीस्ट EC2 क्लिअर आहे. EC2 मी जास्त रिपीट करत नाही कारण रोज आपण EC2 इन्स्टन्स क्रिएट करतोय. बरोबर आहे ना? एव्हरीवन. EC2 इन्स्टन्स क्रिएट केलाय की नाही कुणी आतापर्यंत? येस सर. केलाय सर. इकडे उज्ज्वल, हितेश. येस. फक्त काय करा, आज फक्त थेअरी रीड करून घ्या. उद्या मी तुम्हाला विंडोज कसा क्रिएट करायचा आणि त्याच्यानंतर EBS ला स्टार्ट करूया. ठीक आहे. आज ऍक्च्युली माझी एक थोडी मीटिंग आहे डिप्लॉयमेंटची. फ्रायडेला थोडं एक क्रिटिकल डिप्लॉयमेंट राहतं प्रत्येक वेळेस. त्याच्यामुळं आज थोडं मला लवकरच लाईक आपल्याला थांबायला लागेल. ठीक आहे. तर 7:30 ला मीटिंग आहे त्याच्यामुळं मे बी एक 2-2.5 तास लागतील मीटिंगमध्ये. कारण एक डिप्लॉयमेंट आहे क्रिटिकल. ते थोडंसं लाईक ऑन फ्लाइट असेल त्याच्यामुळे आय मीन म्हणजे लाईक क्लायंट कनेक्टेड असतात त्याच्यामुळे जे काही इश्यूज असतील ते रन टाइम फिक्स करावे लागतात. त्याच्यामुळे आज थोडंसं लवकरच आपण लॉग इन ऑफ करतोय. ठीक आहे. तर EC2 मध्ये कोणाला काही डाऊट आहे किंवा काही समजलं नाहीये? थेअरी खूप ईझी आहे. ठीक आहे. सगळ्यांनी फक्त रीड करून घ्या आणि पाठच करायचे. ठीक आहे. याला काही ऑप्शन नाहीये, की लाईक 2-3 पॉइंट्स ठेवतो किंवा 2-3 पॉइंट्स फक्त रीड करतो असं नाही करायचं. हे सगळी थेअरी वाचून काढायची आहे. मी हे थेअरी तुम्हाला एका वर्ड फाईलमध्ये अटॅच करून देईन आणि उद्याच्या सेशनला आपण काय करू, पुढचा जो काही विंडोज ऑपरेटिंग सिस्टम असेल, EBS असेल, S3 असेल ते स्टार्ट करूयात. ठीक आहे. दिस इज अवर फर्स्ट बेसिक सर्व्हिस आहे. बेसिक सर्व्हिस याच्यामधली एकच आहे, दॅट इज नथिंग बट द EC2 आणि खूप डिमांडेड सर्व्हिस आहे. तुम्हाला EC2 माहिती असेल, तर तुम्ही बाकीच्या सर्व्हिस कोणत्याही क्रिएट करू शकताय. लोड बॅलन्सर असेल, ऑटो स्केलिंग असेल, ई-केस असेल, कारण हे याच्यावरतीच बेस्ट आहे. फक्त तुम्हाला हे माहिती पाहिजे VPC काय असतो, नेटवर्क कुठे सिलेक्ट करायचा, सिक्युरिटी ग्रुप कुठे द्यायचा आणि की पेअर कुठे द्यायचा. तेच फक्त आज आपण EC2 इन्स्टन्समध्ये बघितलेलं आहे.
क्लिअर आहे एव्हरीवन?